नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनमुक्तीसाठी किंवा जे कोणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, मग कुठलंही व्यसन असो, दारू, गुटखा किंवा जे काही तामसिक पदार्थ आहेत, बाहेरील संबंध, ह्या ज्या काही वाईट व्यसन आहेत, जेणेकरून ज्या व्यसनाने आपल्या आयुष्यात वादळ निर्माण होतं किंवा आयुष्यात आपल्या बरेच त्रास सहन करावे लागतात, घराला, कुटुंबाला, परिवाराला त्रास होतो आणि स्वतःलासुद्धा त्रास होतो. या सगळ्या वाईट व्यसनांपासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल किंवा त्यातून बाहेर पडायचं असेल तर स्वामींची कोणती सेवा करावी? बघा, बऱ्याच ताईंच्या आणि स्वतः दादांच्यासुद्धा कमेंट्स येतात की ताई, मला यातून बाहेर पडायचं आहे, मी कुठली सेवा करू? म्हणजे मला या दारूच्या व्यसनातून बाहेर पडायचं आहे किंवा कुठलं पण व्यसन असो. ताई विचारतात की ताई, माझा नवरा इतका म्हणजे दारूच्या आहारी गेलेला आहे की त्याला एक दिवस पण दारू पिल्याशिवाय जमत नाही किंवा दिवसातून 3-4 वेळा तो व्यसन करतो. असं म्हणजे कितीतरी कमेंट्स येतात की वाचून खूप वाईट वाटतं. आणि त्या एका कारणामुळे, त्या एका व्यसनामुळे अख्खं घर बरबाद होतं, संसार बरबाद होतो, मुलं बाळं त्यांच्यावर वाईट परिणाम होतो, म्हणजे काहीच चांगलं होत नाही ते एका व्यसनामुळे. जर ते व्यसन सुटेल तर नक्कीच आपलं घर चांगलं होणार आहे, घरात लक्ष्मी टिकणार आहे. बघा, तुम्ही दारू पिता, दंगा करता, घरात येता, घरात मुलांना मारहाण करता, घराच्या पत्नीला मारहाण करता, बघा तुमच्याकडे लक्ष्मी कशी टिकेल? लक्ष्मी तर अजिबातच टिकणार नाही. माता लक्ष्मीचा कोपच होणार आहे. आणि घरातल्या लक्ष्मीला जर तुम्ही असं मारहाण करत असाल तर तुमच्या हातातसुद्धा पैसा कधीच टिकणार नाही. त्याच्यामुळे अख्खं घर याच एका व्यसनाने खूप बरबाद होतं आणि अनेक संसार देखील या दारूमुळे म्हणजे मोडलेले आहेत, तुटलेले आहेत. म्हणून याच्यासारखं वाईट व्यसन नाही. आणि त्याच्या पुढचं व्यसन म्हणजे बाहेरचा नाद किंवा परस्त्री संबंध. ही पण इतकं वाईट व्यसन आहे की याच्यामुळे सुद्धा अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स आहेत की ताई, असा प्रॉब्लेम आहे, दारूचं व्यसन आहे, नवरा बाहेरच्या नादाला आहे, किंवा काय करू मी यातून? मला माझा संसार टिकवायचा आहे, वाचवायचा आहे, मी काय करू? कुठली सेवा करू? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच सेवा बघणार आहोत. 100% नव्हे, 1001% तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल. मी पहिल्यांदा सांगते की जर तुम्ही स्वतःही सेवा केली, म्हणजे जो व्यक्ती दारूच्या व्यसनाच्या या कुठल्या पण व्यसनाच्या आहारी गेला आहे, त्याने स्वतः जर ही सेवा केली तर त्याचं लवकर फळ तुम्हाला मिळेल. लवकर म्हणजे लवकर. आणि इतरांनी जर सेवा केली तर फळ मिळणारच आहे. पण बघा, एखाद्या वेळेस आपल्याला आजार झाल्यावर औषध जर आपणच घेतली तर त्याचा फरक पडणार आहे आपल्याला, दुसऱ्याने घेतली तर त्याचा नाहीच फरक पडणार. पण सेवेमध्ये तसं नसतं. दुसऱ्याने जरी सेवा करून ते तीर्थ आपल्यापर्यंत पोचवलं तर ते नक्कीच आपल्याला फळ देतं. पण कसं असतं ना, नवरा बायको हे एकाच म्हणजे संसाराची 2 चाकं असतात. आणि म्हणतो ना की तिने जरी सेवा केली तरी त्याला ती मिळणारच आहे. पण एखाद्या वेळेस जर आपण स्वतः सेवा केली तर त्याचं लवकर फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा. एखादी व्यक्ती असते की त्याला मनापासून इच्छा असते की मला यातून बाहेर पडायचं आहे, पण कसं असतं ना की व्यसन लागलेलं असतं, सुटत नाही, मान्य आहे मला. पण आपण ठाम निश्चय करायचा, मी आज पिणारच नाही, मी बाहेर जाणारच नाही, मी काही वाईट वागणारच नाही. आणि ज्यावेळी आपण स्वामींच्या सेवेत येतो ना, त्यावेळी खरे आपण स्वामी भक्त कधी होतो तर ज्यावेळी एखादी वाईट गोष्ट करत असताना आपल्याला भीती वाटते, नाही बाबा स्वामी आहेत, स्वामी बघतायत. आणि अशी भीती ज्यावेळी तुम्हाला वाटायला लागेल त्यावेळी त्या वाईट व्यसनातून, त्या वाईट मार्गातून तुम्ही आपोआपच हळूहळू बाहेर जाता. तुम्हाला सेवा करण्याची पण गरज पडत नाही. म्हणून स्वामींच्या सेवेत तुम्ही कायम राहा, लक्षात घ्या. आणि बघा, आता ही सेवा कशी करायची? आता सेवा कोण पण करू शकतं, असं काही नाही की त्याच व्यक्तीने केली पाहिजे. तुम्ही पत्नी आहात, त्यांची पत्नी करू शकते, आई करू शकते, मुलगा ती व्यक्ती स्वतः करू शकते. आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तुम्ही 41 दिवस 45 दिवस तुमच्या यथाशक्तीने तुम्ही सेवा करू शकता. आता कधी काय होतं की म्हणजे सेवा आपण करत असतो पण काही उपाय पण आपल्याला केले पाहिजेत. तर एक उपाय जो आहे, जो गुरुमाऊलींनीच आपल्याला सांगितला आहे. तर काय करायचं बघा, एखादी व्यक्ती असते की खूप म्हणजे खूप दारू पिते, म्हणजे 4-5 म्हणजे सतत त्या नशेतच असते दिवसभर. असं म्हणजे ते नशा उतरलं की जायचं परत पिऊन यायचं, असं असतं. तर ती तलब जी असते, सतत तलब होत असते, ते तलब कमी करण्यासाठी किंवा ते दिवसातलं प्रमाण कमी करण्यासाठी, म्हणजे तलब होऊच नये पिण्यासाठी, असा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, जो
केंद्रात आपल्याला सांगितला जातो. तर 7 काळी मिरी घ्यायची, 7 काळी मिरी जी आपली मसाल्यातली काळी मिरी असते ना, तर ती घ्यायची, 7 काळी मिरी घ्यायची आणि एक एवढा तुकडा म्हणजे गुळाचा घ्यायचा. आणि काळी मिरी पावडर घेतली तरी चालेल किंवा काळी मिरी घेतली तरी चालेल. अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यात तो गूळ आणि त्या 7 काळी मिरी टाकायच्या आणि ते पाणी आटवायचं. त्याचा काढा तयार झाला पाहिजे. 1 ग्लास जर पाणी घेतलं तर अर्धा ग्लास होईपर्यंत ते आटवायचं असं. आणि तो काढा जो आहे तो त्या व्यक्तीला द्यायचा. फक्त देताना काय करायचं की ती व्यक्ती अनुशापोटी त्या व्यक्तीला द्यायचा. म्हणजे सकाळी तो काढा जो आहे तो त्या व्यक्तीला द्यायचा. जर म्हणजे दादा लोक जे आहे ते स्वतः या व्यसनातून बाहेर पडणार असेल तर ते स्वतः त्याने हा उपाय करावा. स्वतः बाहेर जायच्या आधी तो काढा प्यायचा आणि मग बघा 100% नव्हे 100% तुम्हाला याचा रिझल्ट येईल. ताई आमच्या घरात व्यक्ती तो घेतच नाही, काय करायचं. बघा आपल्याला त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचंच आहे. त्याच्यामुळे 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. मी परत एकदा सांगते, 7 काळी मिरी घ्यायचा, थोडासा गूळ घ्यायचा आणि 1 ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास होईपर्यंत 7 काळी मिरी आणि गूळ टाकून ते पाणी आटवायचं, काढा तयार करायचा आणि त्यांना द्यायचं. म्हणजे शक्यतो विशेष करून ती व्यक्ती बाहेर जाण्याआधी म्हणजे सकाळी तो जर काढा दिला तर त्याचं म्हणजे लवकर इफेक्ट होतो. त्याच्यामुळे 21 दिवस सलग तुम्हाला द्यायचा आहे तर त्याचा अनुभव येईल किंवा इफेक्ट जाणवेल. जर 1 दिवस गेला आहे दुसऱ्या दिवशी दिला नाही, परत 4 दिवसांनी दिला आहे तर त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. बघा आपण आजारी असलो तर कंटिन्यू औषध आपलं घेतलं तरच आपण त्या आजारातून बाहेर पडतो. 1 दिवस गोळ्या खाल्ल्या, 4 दिवसांनी खाल्ल्या तर आपण आणखीन जास्त आजारी पडू. त्याच्यामुळे सलग 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय तर चालूच ठेवायचा. सेवा काय करायची, सेवा तुम्हाला 45 दिवस करायची आहे किंवा 41 दिवस 45 दिवस तुम्ही करू शकता. कळालं. संकल्प करायचा. संकल्पयुक्त सेवा आपल्याला त्वरित फळ देऊन जाते. कळालं. काय करायचं, ताई कोणी पण असू दे, संकल्प करत असताना महाराजांच्या समोर बसायचं, हातात पाणी घ्यायचं किंवा विनासंकल्प केली तर चालते, पण संकल्प करा. कारण संकल्पयुक्त सेवा आपली पूर्ण होते. त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा करा. त्याच्यामुळे हातात पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, हळद कुंकू घ्यायची आणि महाराजांना सांगायचं की महाराज तुमची ही सेवा मी आजपासून म्हणजे महाशिवरात्रीपासून माझ्या नवऱ्याची, भावाची, सासऱ्याची, कुणाची पण असो, दारू हे व्यसन सुटण्यासाठी किंवा कुठलं पण व्यसन असो, परस्त्री संबंध असो, गुटखा मावा, कुठलं पण व्यसन असो, या व्यसनातून त्यांची मुक्तता व्हावी आणि या व्यसनातून ते पूर्णपणे बाहेर यावेत यासाठी मी ही सेवा करते आणि या सेवेचं मला नक्की फळ मिळू दे, लवकर फळ मिळू दे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची, भगवान शंकरांना प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर सेवेला चालू करायचं. महाशिवरात्रीला जर तुम्हाला चालत नसेल, अडचण असेल तर कधीपासून सेवा चालू करावी हे पण मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता संकल्प झाला. आता सगळ्यात पहिले तुम्हाला भगवान शंकरांची एक ताट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भगवान शंकरांची यथासांग पूजा करायची आहे, धूपदीप अगरबत्ती लावून. आणि एका ताटात तुम्हाला पिंड म्हणजे भगवान शंकरांची जी पिंड आहे ती ठेवायची आहे, शिवलिंग ठेवायचं आहे. शिवलिंगाची जी जलवाहिनी आहे ती उत्तर दिशेला येईल अशी शिवपिंड ठेवायची, शिवलिंग अशा प्रकारे ठेवायचं. म्हणजे तुमच्या घराची उत्तर दिशा कुठली आहे बघायची आणि त्याच्यानंतर शिवलिंग तसं ठेवायचं. आता सगळ्यात पहिले आपलं कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना स्वामी स्तवन म्हणतो. तर स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 वेळा 3 माळे स्वामींचा जप करायचा आहे. आता ह्या सगळ्या सेवा म्हणजे ह्या सगळ्या सेवा पहिला करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेकाची सेवा करायची. पहिल्यांदा 3 माळी स्वामींचा जप करायचा, 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. कळालं. ह्या सेवा करायच्या. स्वामी स्तवन एकदाच म्हणायचं, पहिल्या दिवशी म्हणायचं. संकल्प पण एकदाच करायचा, पहिल्याच दिवशी करायचा, परत संकल्प करायचे नाही. कळालं. आता पहिल्यांदा काय करायचं, स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्या सेवेला चालू करायचं. सेवा काय करायची, सगळ्यात पहिले 3 माळी स्वामींचा जप करायचा, 3 वेळा तारक मंत्र म्हणायचा, 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. आता ह्या सेवा झाल्यानंतर भगवान शंकरांची पिंड आहे ती घ्यायची, एका तामणात ठेवायची, अभिषेक पात्र घ्यायचं आणि अभिषेकाला सुरुवात करायची. अभिषेक करताना कुठल्या सेवा करायच्या, शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती तुम्हाला म्हणायची आहे 1 वेळेस. कळालं. शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळेस म्हणायचं आहे. शिव महिम्न स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 5 वेळा म्हणायचं आहे आणि श्रीसूक्त जे आहे ते तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. कळालं. आणि वेदोक्त वल्गा सूक्त आणि वेदोक्त वल्गा सूक्त ह्या सगळ्या सेवा तुम्हाला 1 वेळेस करायच्या आहेत अभिषेक करत असताना.
कळलं. आणि हे जे काही जलतीर्थ आहे, अभिमंत्रित तीर्थ आहे, ते त्या व्यक्तीला द्यायचं आहे. कसंही द्या, पण ते ते त्या व्यक्तीला कंटिन्यू त्या व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे. परत एकदा सेवा सांगते. स्वामी स्तवन पहिल्याच दिवशी म्हणायचं, आणि त्याच्यानंतर 3 वेळेस, दुसऱ्या दिवशीपासून 3 वेळेस म्हणजे स्वामींचा जप 3 माळी, त्याच्यानंतर 3 वेळा हनुमान चालीसा, 3 वेळा तारक मंत्र, ह्या सेवा करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर शिवपिंड ठेवायची तामणामध्ये, अभिषेक पात्र, अभिषेक चालू करायचा. शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळेस म्हणायची. त्याच्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र जे आहे ते तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर कालभैरवाष्टक 5 वेळा, श्रीसूक्त 1 वेळेस आणि वेदोक्त वल्गासूक्त 1 वेळेस. तर ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या अभिषेक करत असताना, अभिषेक चालू असावा या सगळ्या सेवा करत असताना. आणि ते अभिमंत्रित तीर्थ जे आहे ते साधंसुद्धा तीर्थ नसतं. आणि ज्यावेळी भगवान शंकरांची म्हणजे हे अभिमंत्रित तीर्थ आहे, त्याच्यामुळे रुद्र हे अधिपती आहेत, ग्रहांचे अधिपती आहेत. आणि आपल्या आयुष्यात जे काही नकारात्मक, वाईट, जे काही दुष्ट आहे ते ह्या सेवा दूर ठेवतात, लांब ठेवतात. म्हणून ही व्यसनाधीची जी समस्या आहे ती 100% यातून तो व्यक्ती मुक्त होतो, त्याच्यापासून दूर होतो. म्हणून ही सेवा तुम्हाला 45 दिवस करायची आहे. ताई, हे तीर्थ कसं पोहोचवायचं ते घेत नाही. तर बघा काय करायचं, ते कसं पण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. जेवढं तीर्थ साठेल, 1 ग्लास 2 ग्लास जेवढं साठेल तेवढं. आता जास्त काही या सेवेला उशीर लागत नाही, अगदी कमी वेळात, अर्ध्या तासात पण ही सेवा होते. त्याच्यामुळे ते तीर्थ जे आहे ते तुम्ही त्यांच्या चहातून देऊ शकता, त्यांच्या जेवणातून देऊ शकता, भाजीतून देऊ शकता. कसं असतं, एखाद्याचा स्वभाव असतो की म्हणजे हिने मला काय दिलं आहे, हे नको आहे मला, असं म्हणते ती व्यक्ती. पण कसंही करून रोजच्या रोज ते तीर्थ त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आणि रोज पोचलं पाहिजे. कारण का सांगू का, रोजच्या रोज कंटिन्यू जर तुम्ही सेवा केली आणि ते तीर्थ त्यांना दिले तर ते जास्त इफेक्टिव्ह आणि लवकर त्वरित तुम्हाला अनुभव देईल. नाहीतर 1 दिवस सेवा केली, 4 दिवस तुम्ही सेवा केली नाही, पहिल्या दिवशीच तेवढं तीर्थ दिलं, परत दिलंच नाही आणि 5व्या दिवशी दिलं आहे, असं नाही होत. अशी सेवा कधीच पूर्ण फलद्रूप होत नाही किंवा त्याचे फळ मिळत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे कंटिन्यू 45 दिवस जर तुम्ही सेवा नक्की म्हणजे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि मला सांगा. 100% तुम्हाला याचा अनुभव येईल म्हणजे येईल, यात काही शंका नाही. तर चला, आणि त्याच्यानंतर आता ही 45 दिवस सेवा केली, त्याच्यानंतर तुम्ही आता समजा महाशिवरात्रीला तुम्हाला जमत नाही, काहीतरी अडचण आहे किंवा म्हणजे पिरियड आहे, म्हणजे कुठेतरी तुम्ही बाहेर गेला आणि सेवा पण करायची आहे पण ह्या दिवशी जमत नाही, तर कुठल्या दिवशी करायची, कधीपासून चालू करायची, तर दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे सोमवारपासून पण ही तुम्ही सेवा चालू करू शकता. किंवा कधीपासून, गुरुवारच्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करू शकता. सोमवार किंवा गुरुवारपासून ही सेवा चालू करू शकता. सोबतच तुम्हाला या सेवेसोबत नित्यसेवा पण रोज चालू ठेवायची आहे. नित्यसेवा चुकवायची नाही. रोज स्वामींचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि स्वामींचा जप ही सेवा करायचीच आहे. सोबत तुम्ही ही सेवा करा, नक्की 100% तुम्हाला याचं फळ मिळेल, यात काही शंका नाही. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.